हिंगोलीत मुस्लिम बांधवांनी काळी फीत लावून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करत रमजान ईद साजरी केली। यावेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मुस्लिम बांधवांचा सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा रमजान महिना रविवार रोजी चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुस्लिम बांधव रमजान ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी ईदगाहवर एकवटून रमजान ईद उल फित्रची नमाज अदा करतात। नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात। हिंगोली शहरातील औंढा रस्त्यावरील ईदगाहवर रमजान ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते। यावेळी मुस्लिम बांधवांनी काळ्या फीत लावून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करत सरकार आम्हाला सौगात एक ईट न देता पीएम मोदी यांनी वक्फ संशोधन बिल रद्द करावे, हीच आमच्यासाठी ईदची भेट असेल असे सांगितले। यावेळी ईदगाहवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वतः बंदोबस्त तैनात केला होता। तर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, तहसीलदार, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। तर हिंगोली जिल्ह्यातील शहर गावागावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तर गोरेगाव येथील तलाब कट्टा ईदगाहवर मुस्लिम बांधवांनी सामूहिक ईदची नमाज अदा करून पृथ्वीवरील सर्वांना सुख समृद्धी समाजामध्ये जातीय सलोखा राहावा यासाठी विशेष प्रार्थना दुआ करण्यात आली। त्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके हे पथकासह मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गुलाबाचे पुष्पगुच्छ देऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दबीट जमादार राहुल मैदकर, डीएसबी पोलीस कर्मचारी अमोल जाधव, पोलीस कर्मचारी तसेच गोरेगाव येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम हमारे हिंदुस्तान के शेख, ईसाई, मुस्लिम, हिंदू चाहे किसी मज़हब के हो, हमारे जो है इस ईद के मौके पर तमाम जो है शेख, ईसाई, हिंदू, मुस्लिम भाई को ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकबाद हो। जैसे हर साल की तरह हम लोग जो है ईद उल फित्र की नमाज अदा करते हैं। अल्हम्दुलिल्लाह इस साल भी ईद उल फित्र की नमाज जो है हम लोग 9:05 अदा की। तो इसलिए हम आपके चैनल के माध्यम से ये देना चाहते हैं कि जहाँ कहीं भी हमारे हिंदू मुस्लिम शेख ईसाई भाई हो, तमाम भाई को जो है ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकबाद। इस अवसर पर यह है कि भाई जहाँ कहीं भी देखिए हमारे हिंदू मुस्लिम ये है कि यहाँ एक साथ रहे, एकता रहे, एकता बना रहे। इसीलिए हम लोग चाहते हैं कि सुकून का माहौल रहे। जहाँ कहीं भी हमारे शेख, ईसाई, हिंदू, मुस्लिम किसी मजहब के रहने वाले हो, सब एक साथ रहे, एकजुट रहे और ताकि हमारा भारत और आगे बढ़ सके। एनटीवी न्यूज मराठी, हिंगोली।